तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर सकाळी सकाळी तयार झालो आणि निघालो होतो सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यात असलेल्या औंध या गावाला. तेथील ऐतिहासिक व प्रसिद्ध असलेल्या मंदिरामध्ये ते म्हणजे यमाईदेवी मंदिर. मंदिराकडे जाता जाता आम्हाला एक छोटासा व सुंदर असा घाट लागला. तो घाट ओलांडून आम्ही पोचलो मंदिराच्या पायथ्याशी. पायथ्याला पोचल्यानंतर आम्हाला समजलं की वरती जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यातला एक म्हणजे पायवाट आणि दुसरा म्हणजे त्या मार्गावरून आपण आपली गाडी जी आहे ती डायरेक्ट मंदिरापाशी नेऊ शकतो. आम्ही दुसऱ्या मार्गाने जायचं ठरवलं आणि थोड्याच वेळात आम्ही मंदिरापाशी पोहोचल्यानंतर आम्ही तिथून सरळ मुख्य प्रवेशद्वारादरम्यान आत निघालो. आत गेल्यानंतर समोरच सुंदर आणि भव्य असं मंदिर होतं. मंदिराच्या आसपासचा परिसर आणि ऐतिहासिक वस्तू बघून मन खूप प्रसन्न झालं. परिसरामधील स्वच्छता व शांतता ही मनाला प्रसन्न करणारी होती. त्यानंतर आमची नजर पडली मंदिरासमोर असणाऱ्या या नंदी महाराजांवरती. त्यांचे दर्शन घेतले व गेलो या खिडकीजवळ. तिथे गेल्यानंतर आम्हाला असं समजले की सूर्य उगवल्यानंतर गाभाऱ्यामध्ये पहिला प्रकाश जो येतो तो या खिडकीमधूनच येतो. त्यानंतर आम्ही गेलो तिथे असलेल्या विशिष्ट अशा भव्य अशा खांबापाशी. तेथील दर्शन घेतले आणि गेलो गाभाऱ्यामध्ये देवीचं दर्शन घेतलं आणि आलो बाहेर. बाहेरचा परिसर बघितला. तर अशा पद्धतीने आज दर्शन घेतले आणि निघालो घरी. तर आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आजचा व्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.